नमस्कार, मी अनिल कुमार. आपण पाहत आहात व्हेरीफाय न्यूज. आज आपण आलेलो आहोत लोखंडवाला अंधेरी पश्चिम वार्ड क्रमांक 60 या प्रभागामध्ये. आज आपल्यासोबत आहेत मेघना माने, ज्या इथे शिवसेना उद्धव ठाकरे गटच्या अधिकृत उमेदवार आहेत. मशाल या चिन्हावर ते इलेक्शन्स लीड करत आहात आणि आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्याचकडनं प्रतिक्रिया. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये. कसं वाटतंय प्रथम तुम्हाला की आज तुम्ही शिवसेनेचे एवढ्या वर्षापासून कार्यरत आहात आणि आज तुम्हाला विश्वास दाखवून शिवसेनेने तुम्हाला जे तिकीट दिलंय त्यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय? नमस्कार, मी मेघना माने. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या महायुतीची वॉर्ड क्रमांक 60 साठीची मी उमेदवार आहे. उद्धव साहेबांनी मी जे गेले अनेक वर्ष संघटनेसाठी काम केलं त्याची पोचपावती म्हणून त्यांनी मला ह्या वॉर्डाची उमेदवारी दिली. आणि उमेदवारी देत असताना एक गोष्ट मी अतिशय जबाबदारीने सांगते की साहेबांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला पात्र ठरून मी इथे काम करून दाखवणार, लढणार आणि नक्कीच जिंकणार. मेघनाजी, या भागामध्ये 60 हा जो वार्ड आहे इथे या आधी बीजेपीचे नगरसेवक होते. आपल्या राज्यातही बीजेपीची सरकार आहे आणि देशातही बीजेपीचा प्रधानमंत्री आहेत. तर असं असताना तुम्ही असं वाटतंय का तुम्हाला की तुम्ही वन साइड आहात? मला असं वाटतं की 2017 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक झाली, ज्याचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला आणि 2022 पासून ते आतापर्यंत कोणताही निवडणूक झाली नाही. त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने इथे कुठेही नगरसेवक नव्हता. मागच्या सरकारमध्ये इथल्या नगरसेवकाने काय केलं आणि काय केलं नाही ह्यामध्ये जाण्यापेक्षा मला जर ही संधी मिळाली तर मी पुढे काय करू शकते माझ्या वॉर्ड क्रमांक 60 मधल्या नागरिकांसाठी हे जास्त महत्त्वाचं ठरेल. या वॉर्डचे जे नागरिक आहेत, जे वोटर्स आहेत, त्यांनी जर तुम्हाला जनादेश दिला आणि जर तुम्हाला निवडून आणला तर तुमची प्राथमिकता कशाला असणार आहे? एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते की वॉर्ड नंबर 60 ही एक अतिशय सुंदर जागा आहे, जिथे मिल्लत नगर सारख्या ठिकाणी माझे मुस्लिम बंधू भगिनी आहेत. आपण आरटीओ मध्ये जाल तर तिथे मराठी बंधू भगिनी आहेत. तुम्ही जर अण्णानगर मध्ये जाल तर तिथे साऊथ इंडियन पॉप्युलेशन आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स जिथे मी स्वतः राहते तिथे मिक्स कम्युनिटीज आहेत. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 60 हा सर्व जाती धर्म समाजाचा एक मिळून असलेला मुंबईतला भाग आहे. त्यामुळे इथल्या मतदारांसाठी एक काम करण्याची जर मला संधी मिळाली तर सगळ्या समाजाच्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी इथे काम करेल आणि नक्कीच चांगलं काम करून दाखवेल आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी टाकली त्याचं मी सोनं करून दाखवेल. सर्व धर्म समभाव ही भावना घेऊन मेघनाजी या वॉर्ड मध्ये कार्य करत आहेत. यांचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल 15 जानेवारीला. तोपर्यंत बघत राहा व्हेरीफाय न्यूज.